शेतीतून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर मातीला सुदृढ ठेवणं आवश्यक आहे. माती निरोगी असेल तर त्यामधून जन्म घेणारे पीक पण सुदृढ आणि निरोगी राहील. त्याकरिता जमिनीला योग्य अन्न पुरवठा करणं गरजेचं असतं. मी माझ्या शेतामध्ये वालाचं पीक जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे आणि जुलैमध्ये याला मी खत टाकलं. 2 महिन्याने ते पीक चालू झालं आणि पिकाला पण एकदम चांगला बाजारभाव भेटतो आणि क्वालिटी पण चांगली. आम्ही सिटी कंपोस्ट खत ह्याला वालाला आणि कपाशीला आणि लिंबुणीला टाकलंय आणि खाली तुरीला पण टाकलंय. मकेला टाकलं होतं पण मकाचं पण एकदम चांगलं पीक आलंय. लिंबुणी आमची 1.25 एकर आहे. 250 झाडं आहेत आणि त्याला आम्ही सिटी कंपोस्ट खत टाकलेलं आहे आणि त्याचं उत्पन्न आम्हाला 1 ते 1.5 लाखापर्यंत झालंय. खाली तूर आहे 1/2 एकर. तर तुरीचं पण फुलं वगैरे शेंगा खूप चांगले आणि उत्पन्न पण आम्हाला चांगलं वाटतंय. मोठमोठ्याल्या म्हणजे आजारांना आपणच आमंत्रण देतो म्हणायचं. रासायनिक खतं वापरल्याने सेंद्रिय खतं वापरतो आपण जैविक, त्याच्यातून आजार पण कमी होऊ शकतात माणसाला आणि फवारणं पण कमी, खर्च कमी आणि वेळ पण वाचतो. अलका शिंदे यांनी सिटी कंपोस्ट खत टाकून आपल्या मातीला निरोगी आणि सुदृढ ठेवलं आणि त्याचे फळ आपण बघतच आहात. सिटी कंपोस्ट खत तयार कसं होतं आणि ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचतं ते आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारच्या महिला विकास महामंडळ द्वारा संचलित CMRC मार्फत सिटी कंपोस्ट खत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. CMRC म्हणजे लोकसंचलित साधन केंद्र आणि इंग्लिशमध्ये कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर. यामध्ये महिलांसाठी हे केंद्र चालवायचं आहे. सिटी कंपोस्ट म्हणजे शहरी भागामध्ये जो कचरा असतो, ओला आणि सुका कचरा, तो ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो नगरपालिकेद्वारे आणि त्याचं म्हणजे जिथं डम्पिंग ग्राउंड असतं त्या डम्पिंग ग्राउंडवरती ओला आणि सुका कचऱ्याचं वेगळीकरण केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जे खत तयार केलं जातं त्याला ते आपण सिटी कंपोस्ट खत म्हणतो. सुरुवातीला वांग्याची रोपं आणली, त्याला सुरुवातीस असं ओंजळ खत टाकलं लावण्यापूर्वी आणि नंतर वाटतं त्याची वाढ बी त्याची जोमानी झाली आणि वांगेही त्याला भरपूर लागली. त्याची चव बी इतकी वेगळी, वांग ही लवकर शिजतं आणि चवदार लागतं. हे वांग आपलं समजा 40 रुपये किलो आहे तर ते 80 रुपये किलोने घरून घेऊन जाते का की सेंद्रिय खतावरचं आहे म्हणून. चाळीस लिटर दूध जातं. 40 लिटरचे 8-9 हजार रुपये येतात 10 दिवसाला. सध्या आपल्याकडे 2 गायी आहेत, त्यांना चारा आपण गिन्नी गोल 10 गुंठ लावले आणि मिक्स ते कडवाळ आहे त्याची दोन्हीची मिक्स करून कुटी करून सकाळ संध्याकाळ चालू आहे. आपण सिटी कंपोस्ट खत वापरले, रिझल्ट त्याचा चांगला आहे. फायदा म्हणजे वाढ बी चांगली होती, युरियाची गरज नाही पडत वाढीसाठी. पहिला कंटिन्यू दर पाण्याला युरिया टाकायचो, सध्या आता युरिया बंदच केला आहे. सिटी कंपोस्टचं खत वाढीसाठी बी चांगलं आहे आणि जास्त फुटलंय बी गिन्नी गोल. ऊसाची वाढ जोमानी होती आणि ॲव्हरेज जास्त निघू शकते ना. जवळजवळ 80-90 टन तर 100% विक्री ऊस निघेल. आपल्या शेतामध्ये सिटी कंपोस्ट खताचा वापर करून आपण आपल्या शेतीची चांगली म्हणजे प्रगती करू शकतो. आपण खत तुम्ही एकदा वापरून बघा सिटी कंपोस्ट, फायदा 100% होणार. हे सगळ्यांनीच वापरावं, नक्कीच फायदा होईल शेतकऱ्याचा. सिटी कंपोस्ट टाका शेतात, काळी आई राहील अगदी सुखात.